कसे आहात? बरे आहात ना? बर अरे बरे आहेत ना? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तक्रारी होऊन बोलून भांडून काही नाही होते. इथे यांच्या भांडणा टेंडर करून चालल्यात की मी रस्ता बांधणार, मी रस्ता बांधणार. अरे एकदाच बांधा. नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? असायलाच पाहिजे. तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. एक वर्षानंतर तुमच्या भेटीस मी पुन्हा आलोय. तर धमाल नक्की करणार, मजा करणार. ब्लॉग मध्ये तुम्हाला कुठेही बोर होणार नाही, याची गॅरंटी मी घेतो. पण एक वर्षानंतर सुरुवात करतो, तर कुठेतरी काहीतरी कमी जास्त असेल तर थोडं ॲडजस्ट करून घ्या. तुमच्या मित्राला, भावाला, एव्हरीथिंग जे काय असेल. सो ज्या क्षणाला आपण ब्लॉगिंग करणं बंद केलं होतं, म्हणजे जी लास्ट व्हिडिओ होती त्याच्यानंतरची ती व्हिडिओ आणि आताची व्हिडिओ ही थोडी सिमिलर असणार आहे. कारण की कोण आहे आपल्यासोबत, तर या क्षणाची मी खूप टायमिंगपासून वाट बघत होतो. ब्लॉगिंगची सुरुवात मी कधीच करणार होतो, बट कुठेतरी हा क्षण मला हवा होता. हा मला क्षण कॅप्चर करायचा होता आणि तुम्हाला दाखवायचा होता. सो तरी पण हमरापूरला आपण मूर्ती हमरापूरहून घेऊन येतो. जर्नी खूप मोठी आहे की ती मूर्ती तिथून ते गावी नेण्याची, पण तिकडे जाण्याची, तिकडे जो मुमेंट असतो बाय एकदम क्लास, ते बघण्याची मजा खूप वेगळी आहे. सो त्या क्षणाला मी कॅप्चर करणार होतो, म्हणजे व्हिडिओज काढणार होतो, बट नाही काढता आली. कारण की खूप धावपळ, ऑफिसवरून येणं, तिथून मग तिकडे जाणं, परत मूर्ती घेऊन इकडे येणं. आता इथून आपल्याला मूर्ती गावी न्यायची आहे. सो ठीक आहे, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या तुम्ही पण इथून पुढे आपण सर्व मुवमेंट दाखवणार आहोत. आपण जे काही करणार आहोत, जी धमाल करणार आहोत, ते सर्व आपण या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत. तर व्हिडिओमध्ये एंडपर्यंत राहा आणि तुम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळणार. जसं की गावी गेल्यानंतर आपलं घर पण होतं, ते घर नॉर्मल खाली ग्राउंडलाच होतं, पण आपण आता G+1 केले, वरती रूम्स वगैरे आहेत. तर ते आपण सर्व व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर पुढची जर्नी ही खूप धमाल असणार आहे. सो व्हिडिओ बघत राहा. आणि थँक्यू फॉर एव्हरीवन ज्यांनी मला मोटिवेट केलं की तू ब्लॉगिंग सुरू कर. आणि पुन्हा एकदा मी सुरू केली आहे ब्लॉगिंग, तर नक्कीच तुमचं मन कुठेही दुखवणार नाही मी. आणि हे ब्लॉगिंग जितकं शक्य होईल तितकं मी करत राहील. सो भेटूया पुढच्या मोमेंटला. आपण काय करणार पुढे एक पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत. सो व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुढच्या मोमेंटला. वाट लागली. थोडं सामान ऑलरेडी मी 7-8 बॅग्स नेऊन ठेवल्यात गाडीमध्ये, सॉरी टेम्पोमध्ये. तो टेम्पो आहे आपला. आणि एवढं सामान अजून न्यायचं बाकी आहे. वाट लागली पण मजा येते. इतर वेळी आपण एवढं काम करणार नाही, पण बाप्पासाठी काय, पण त्याच्या सेवेसाठी जे जे होईल ते करायला आपण तयार असतो. सो वेळ नको वाया घालूया. निघतानाच आता पुढे मी ब्लॉग सुरू करेल. हे नेऊन गाडीमध्ये ठेवतो पहिला टेम्पोमध्ये, आणि मग पुढच्या जर्नी दाखवेन तुम्हाला मी ओव्हरऑल. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर उभारलं आहे, एक्झॅक्टली त्या समोरचंच गाव आपलं गाव आहे. सो या ब्लॉगमध्ये तेही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि तिथे जाताना खूप रस्ता डेंजरस आहे, खूप खराब आहे रस्ता. सो तिथे तुम्ही कुठल्या दुसऱ्या रूटने जाऊ शकता, हे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवेन. सो तुम्हाला त्याची मदत होईल नक्कीच. आणि सो हे नेऊन मी गाडी लोड करतो आणि मग भेटतो पुढच्या जर्नीला. सो भेटूया पुढे. सो आपण पोचलो आपल्या गावच्या घरी. निघताना काहीच व्लॉग शूट नाही करता आला, कारण की भयानक घाई होती. पोचायचं होतं, इथे ट्रॅफिक होती, डेकोरेशन पण करायचं होतं. सो
डेकोरेशन चालू आहे, पाहू शकता तुम्ही. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो बघा, आम्ही गाडीमध्ये काय काय सामान आणलं होतं, किती सामान आणलं होतं हे बघा. हे सर्व सामान गाडीमध्ये आणलंय आज आम्ही. काय बोलतोय? किचन मध्ये ना हे भाजीपाला वगैरे हे आणलंय, प्लस बाप्पाची मूर्ती आपण गाडीमध्येच घेऊन आलो, तो पाहू शकता. म्हणून तुम्हाला बोललो होतं ही आमची गाडी नाही, टेम्पो आहे. सो डेकोरेशन पूर्ण करूया आणि भेटूया आगमनाच्या वेळेस. मध्ये मध्ये मी विसरून जातोय, कारण की हा एवढा गॅप पडला त्यानंतर आपण ब्लॉग बनवतोय, हेच मनात डोक्यात ना राहते. सो पहिला ब्लॉग असणार आहे आपला खूप दिवसानंतरचं, तर थोडं ॲडजस्ट करून घ्या. भेटूया आगमनाच्या वेळेस. थांबा तिथपर्यंत आमची बंटी भाऊ काय करतात बघूया. हां एवढा का फ्लॅश होतोय रे, एकदमच जास्त लाईट येते. एवढी का लाईट येते? बंटी भाऊने आपल्याला नाश्त्याची व्यवस्था केली आहे. तर काय बोलता बंटी भाऊ? खूप दिवसानंतर आपण व्लॉग शूट करतोय. खूप कष्ट घेतलं ना डेकोरेशन बनवायला, त्याच्यामुळे तुझ्यासाठी फेरू बापलाय. घाम फुटलेलं ना तुला येता. लिटरली आम्ही निघालो होतो 5 वाजता. एकाला पिटवल्यावरून बोलवलं. घरापासून ते इथपर्यंतचा प्रवास हा जेमतेम 50 ते 55 किलोमीटरचा आहे. पण तो येण्यासाठी तब्बल आम्ही 4 वाजता निघालो होतो, आम्ही पोचलो 10 वाजता. काय सांगाल तुम्ही या गोष्टीसाठी? तरी सर्व हायवेज 7-8 लेनचे झालेत, पण तरीसुद्धा एवढी ट्रॅफिक. ठीक आहे, असो. तर आमचं डेकोरेशन बघा, आम्ही पडदे मारलेत आणि फुल अँड फायनल केल्यानंतर खूप जास्त सुंदर दिसेल. सो भेटूया पुढे. आणि ओव्हरऑल बघू शकता तुम्ही. तुम्हाला मी याची प्रिव्हियस आपल्या घराची व्हिडिओ जी काय आहे ते मी तुम्हाला दाखवेन, की लास्ट गणपतीच्या ब्लॉगमध्ये घर कसं होतं आणि आता कसं आहे. सो भेटूया उद्या, सर्व डेकोरेशन झाल्यानंतर, जेव्हा आपण बाप्पाचं आगमन करणार, सर्व रेडी होऊ. सो ठीक आहे, तुम्ही झोपा, आम्ही डेकोरेशन करतो, आपण उद्या भेटू. बाय. यार फायनली आम्ही उठलोय. काय झाले असू दे, बोर्ड आमचं नवीन काम झालं त्याच्यामुळे बोर्ड बटन आणलेलं आम्ही गणपती. तर डेकोरेशन फायनली मग आम्ही दोघांनी मिळून बनवलाय. कसं वाटतं नक्की मला सांगाय बघा. आमची गारगूबाई खूप मेहनत करते बिचारी प्रत्येक वेळेस. हात नको दाखवून घाबरतील लोक. तर डेकोरेशन वगैरे सर्व झालं, लाइटिंग वगैरे सगळं अरेंजमेंट पण झाले. तर आपण आता गणपती फटाफट बसून घेऊया. चला चला ना. सभी भाई कुछ बोलो अपने पब्लिक के लिए. अरे बोल ना. आठवण यानेच मला आठवण करून दिली की मला ब्लॉग बनवायचंय. 1 नाही वाजलाय, काहीतरी गैरसमज आहे. पहा आपला बाप्पा इथे आहे. ये या लवकर या. झाले 5. अरे झोपलो 4 वाजता. तुमचा ड्रेसिंग बघा कसं आहे, फुल व्हाईट कुर्ता. तू किती वाजता म्हटलं? ड्रेसिंग इनकम्प्लीट आहे. कसं वाटतंय? ब्लर का वाटतंय? आजाराने त्रासलेला आमचा भाऊ. काय झालंय तुम्हाला?
काय जेवढ्या भूक नाही लागत. जेवढ्या भूक नाही लागत आपण कळवू डॉक्टरांना लवकरच. मध्ये येण्याच्या अगोदर पिताश्री चलो घ्या 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 प्रॉपर्ट घ्या. चलो चलो चलो. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया मोरया मोरया. अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ठेवले ठेवले ठेवले. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. रील बनवून घेते मध्ये मध्ये येते. हे बघा काय बोल तरी. काय बोलू या आमच्याकडे बघायला आमच्या दर्शनाला बाप्पाचे बाप्पाचे काय सुंदर वाटतंय. असं वाटतंय. तर फायनली आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. स्थापना झालेली आहे. विराजमान झालेत. पाहू शकता तुम्ही. बघा फुल अँड फायनल लुक. उजेड लाईट पाहिजे ना जरा. आणि त्यासाठी आतुरतेने आले तिथे बच्चा मंडळी. सगळ्यांनी इंट्रो द्या. नाव श्लोक चंद्रकांत गोडविंदे. ओके. सात्विक दीपक पाटील. तर मी रवींद्र बोलू. नाव काय. जोरात बोल. साकेत सुनील पाटील. ओके. तुझा रे. प्रज्वल गोडविंदे. तुझा काय रे. याला पप्पांचं नाव नाही. काय नाव. नंदकुमार. नंदकुमार ने नंदकुमार नंदकुमार. ओके. आमची मोठी आई. बोल नमस्कार. हात जोडून बोल नमस्कार. तर आपण आता आरती करूया. गप्पा मारूया थोडं तुझ्या बरोबर. बोल काय बोलतेस. मी कसा पोरगा आहे. हा? सुंदर सुंदर. सुंदर मुलगा आहे. आणि काय रे सांगू याला आमची आई पण सुंदर आहे. तुमचं का उंच नाही को सांगू. उंच तर मी आहे. अजून काय बोलतो माझ्याबद्दल. काय बोलू बोल. आज तू असा दिवस बोल ना. आमच्या पोराला एखादी पोरगी बघा. पोरगा चांगला आहे. बाबा से तो बोलला आरतीला. चलो आरती घेऊया पटापट. चला. हे बघा कुठं होतास. हा घरी तयारी काय करत होतास. तयारी करायला एवढं लेट का उठलास. लेट नाही तुमच्या आधी उठलेल. माझ्या आधी उठलेलास. मग लेट कसा आलास. इथं आम्ही डेकोरेशन करत होतो. काय डेकोरेशन करत होतास तू. हा इकडे लवकर इकडे. माफी माग पब्लिकची. मी लेट उठलो मला माफ करा. हा माफी माग. काय बोललास. लवकर माफी माग. बोल मला माफ करा. मी लेट उठलो बाप्पाच्या आगमनाचं. मग लेट आलो. लेट आलो. अरे आमचे स्वयंपाक चाललाय. छान मोदक चाललेत. बघा काय बोलायचं तुम्हाला. मोदक बनवते बाप्पासाठी. आणि तुमचं काय चाललंय. प्रसाद बनवायला लावलाय काय पण बाप्पासाठी. शिरा. शिरा खीर खीर.
वरण ओ माय गॉड, खीर डाळ भात मिरच्या प्रॉपर काय म्हणतात त्याला मराठी मेजवानी, मोदक लाडू. काय बोलते आई? काय बोलते? गणपती बाप्पा आले तुला काय वाटतंय? काय वाटतंय? हा तू काय मोठा आईच्या हो ना, बरं वाटतंय. बरा वाटतोय. मस्त मस्त वाटतंय. हात जोड आणि बोल नमस्कार मंडळी. हात जोड ना. कसे आहात? बरे आहेत ना? बरे बरे आहेत ना? ओके. किती महागातले फोन वापरा पोरांनो, आईला तिच्या फोन मधलाच फोटो आवडणार. जेवायला बसलेली मंडळी. काय जेवण वाढू दिला ना. आरती करताना मोबाईल दिला बघितला. माझा लोकल मोबाईल तुला बोललो माझा मोबाईल घेऊन आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण ते आरती वगैरे करू. गणपतीचं आगमन झालेलं आहे, पण एक दुःखाची बाब म्हणजे बघा, आपलं घर आहे ना, गाव हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आता नवीन मंदिर झालंय त्याच्या समोरचंच गाव आहे. पण येताना की लोकांना सर्वांना दर्शनासाठी काय रस्त्याची अवस्था बघा. खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा काही समजत नाही बघा. या रस्त्यातून सर्वांना यायला लागतं, पण प्रशासनाला गव्हर्नमेंट त्यांना या गोष्टीची मंदिर बांधताना बांधलं सर्वांनी, पण तिथे पोहोचण्यासाठी भक्तांना दर्शन घेण्यासाठी जी व्यवस्था आहे याकडे कोणाचं लक्ष असं दिसत नाहीये बघा. जेव्हा आता तरी पाऊस नाहीये, पाऊस असल्यानंतर येथे तुम्ही येऊच शकत नाही, एवढी भयानक अवस्था असते की तुम्ही कसे कुठून गाडी तुम्ही पास कराल हे तुम्हालाच समजणार नाही. दयनीय अवस्था अशी, भयंकर अवस्था आहे. हे बघा, लिटरली तुमच्या गाडीचे पूर्ण टायर, म्हणजे तुमची गाडीची जर तुम्ही थोडाफार स्पीड असेल तर चेसी मोडल्याशिवाय राहणार नाही. हे बघा, गाडीचे पार्ट्स बघा कसे तुटून पडलेत. हे बघा, एवढी भयानक अवस्था आहे इथे. वाडा भिवंडीचे आमदार मोरे साहेब एक नंबर. बघा, एक नंबर आमचा रस्ता पण एक नंबर ना, आमचा आमदार पण इथे चला, आम्ही लोकल रहिवासी असल्यामुळे आम्हाला याची सवय आहे. बट जो नवीन कोणी महाराजांच्या दर्शनासाठी इथे येत असेल तो काय विचार करत असेल? तरी कालच रस्त्याचा मेंटेनन्स केलाय, कालच केलाय. एक हो, कालच इथे दगडी वगैरे टाकून हे करण्यात आला होता. पण पहा तुम्ही, तरी पण बघा, आमच्या भिवंडीत ना असाच चालतंय, दगडी खाली रस्ता बनवतात. आता आम्हाला पण सवय झाली, उन्हाळ्यात माती आणि पावसाळ्यात दगडी झाला रस्ता आमचा. अवस्था बघा. काय असो, हा विषय झाला की तुम्हाला मी सांगितलं होतं की जाताना काय अवस्था आहे, जसं तुम्ही सुरुवातीला ब्लॉगला तुम्हाला बोललो होतो. पण तुम्हाला इथे मी ऑप्शनल रोड, तुम्हाला इतका थोडाफार तरी रोड असं यावंच लागणार, कारण की तुम्हाला दुसरा ऑप्शन नाहीये. भिवंडीतून आलात तरी हेच अवस्था आहे, इकडनं आला तरी तुम्हाला हीच अवस्था आहे. सो तुम्हाला तिथून तुम्हाला एक लेफ्ट आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली पडग्यामध्ये जाऊ शकता. सो तुम्हाला जो पुढचा जो एक साधारणतः 3-4 किलोमीटरचा पार्ट आहे तो तुम्हाला स्किप करता येईल. म्हणजे येताना कल्याणवरून तलवली नाक्यावरून कुरून, आणि कुरून मधून डायरेक्ट तुम्ही लापेवर निघू शकता. हा ह्याला सर्व ज्ञान आहे रस्त्याचे, कुठून कुठून तुम्ही येऊ शकता. तर कुठून यावं लागेल? कल्याणवरून तुम्हाला यायचं असेल तर कल्याणवरून तलवली नाक्यावरून तुम्हाला कुरून मधून डायरेक्ट मुराफटा किंवा मग लाप
सर्वात बेस्ट रस्ता आणि चांगला रस्ता भेटेल. या खड्ड्यातून तुम्हाला यायला जायला नाही लागणार. थोडंफार तरी तुम्हाला यावंच लागेल, पण एक तुमचा साधारणतः 3-4 किलोमीटरचा रस्ता आहे, हा थोडासा स्किप होईल. 3-4 किलोमीटर रस्ता येता येता अर्धा तास जातो ना. हा ते तर आणि आहे. ज्या गाड्यांची वाट लागते ती वेगळीच. तर आपण हे बघा, आता तुम्ही हा स्पीड ब्रेकर एवढा मोठा, त्याच्यानंतर पण तुम्ही जर समोर खड्डा असेल तर गाडीचा बंपर राहील का? आता हा ब्रिजची अवस्था बघा. हा ब्रिज आहे इंग्रजांच्या काळातला ब्रिज. अजून तसाच आहे, त्याला अजून काहीच नाही. इथून जर तुम्ही रात्री येताना चुकून तुमचा तोल गेला तर समजायचं तुमचा मृत्यू डायरेक्ट तुमचा मृत्यू. चालन अडकाल. सो ओव्हरऑल असा प्रवास आहे बघा. सो तुम्ही पूर्ण जर तुम्ही लांबून येत असाल कुठून, आम्ही रोज भिवंडीला येऊन जाऊन करतोय. आता आमच्या पाठी खिलखिल होत आले. आमची पाठी, आमचे वय आता 25 वर्ष आहे. आम्ही 50 वर्षामध्ये आम्ही उठू पण शकत नाही. एवढी अवस्था खराब आहे या रोडची. कारण की रोजचा प्रवास आहे, रोजच्या प्रवासामध्ये कंटाळलोय आम्ही अक्षरशः. पाईपलाईन याल तरी तसाच रस्ता, तिकडे भिवंडी वाडा रोड तसाच रस्ता. करायचं तरी काय? आम्ही करायचं तरी काय? आम्हाला हेलिकॉप्टर तरी घेऊन द्या की. हे बघा, काय सांगायचं बोला तुम्ही. वारंवार तक्रारी होऊन बोलून भांडून काही नाही होते. येत्या यांच्या भांडणं टेंडर वरून चालल्यात की मी रस्ता बांधणार, मी रस्ता बांधणार. अरे एकदाच बांधा. फायनली तुम्ही बघू शकता आमचा अवतार काय झालाय. पण आमच्या सोफा. चेहऱ्यावरची खुशी पाहून तुम्ही समजू शकाल की आम्ही गेम केलेला आहे त्याचा. बरोबर परत सोफ्याच्या आम्हाला तो बोललेला 25,000 कुशन विथ चांगले प्लायवाला सोफा. आम्ही त्याला ते खोलून दाखवायला लावला, परत स्टेपल मारायला लावला. बघतोय माझं लक्ष पुढे आहे. इथून आत मी टाकू. आता जाऊ दे. आता तर बघू शकता आता आम्ही आलोय. काय करतो रे? सो गाईज, खूप थकलो आज लिटरली. काय सांगू तुम्हाला, आपल्याला ब्लॉग मध्ये इतकं पॉसिबल होईल. आता आम्ही जो फर्निचर घ्यायला, सोफा घेण्यासाठी गेलो होतो तो पण घेतलेला आहे. ओव्हरऑल डे मध्ये खूप काय केलं, पण गणपतीचा हा फर्स्ट डे होता. खूप धावपळ झाली आहे. सो ओव्हरऑल जितके मुवमेंट कॅप्चर करता आले तितके आम्ही केले. आणि हा ब्लॉग इथं सेंड करूया. पुढे अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ मी शूट करण्याचा प्रयत्न करेन ब्लॉगमध्ये. सो हा ब्लॉग एवढाच होता. सो धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या. जर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघितला असेल तर असंच प्रेम राहू द्या. पुढे मी प्रयत्न करेन अजून चांगला ब्लॉग बनवण्याचा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि घराबद्दल आपलं जे मी फर्निचर आणलं आहे ते आपण घरामध्ये व्हिडिओ शूट करणारच आहोत की घर रेनोव्हेट कसं केलं आहे, पहिलं कसं होतं आता कसं आहे, त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन. सो हा ब्लॉग एवढाच होता. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपल्या जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.